तर आज आपण अस्थमाबद्दल काही फॅक्ट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अस्थमा हा श्वसन नलिकेचा आजार आहे जो लहानापासून प्रौढांपर्यंत सर्वांना होऊ शकतो. याच्या कारणाबद्दल सांगायचं झालं तर हा अनुवंशिक आजार असू शकतो. सोबतच काही ॲलर्जन जसे की डस्ट, पोलन ग्रेन यांच्या एक्सपोजरमुळे पण अस्थमा होऊ शकतो. काही जुने आजार जसे निमोनिया, TB व कोविड यांच्या इन्फेक्शनमुळे पण अस्थमा होऊ शकतो. अस्थमा जनरली हा ॲलर्जिक, नॉन ॲलर्जिक व ऑक्युपेशनल एक्सपोजर यामध्ये डिवाईड होतो. अस्थमाच्या लक्षणाबद्दल सांगायचं झालं तर अस्थमामध्ये पेशंटला खूप जास्त दम लागणे, छातीत दाटल्यासारखं वाटणे किंवा रात्री झोपेमध्ये शिट्टीसारखा आवाज येणे, खोकला जो की कोरडा किंवा कफसोबत असू शकतो, ही लक्षणे मुख्यत्वे दिसतात. हा आजार बळावल्यानंतर श्वसनाचा दर वाढणे, हार्ट रेट वाढणे व ऑक्सिजनची लेवल कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अस्थमाचं निदान करण्यासाठी आपण पेशंटची क्लिनिकल हिस्ट्री घेतो. सोबतच छातीचा एक्सरे केला जातो आणि पल्मोनरी फंक्शन टेस्ट ज्यामध्ये फुफ्फुसाची क्षमता तपासणे हे अस्थमा निदान करण्याची गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. इनहेलर्स ही अस्थमाची ट्रीटमेंट करण्याची योग्य व सोपी पद्धत आहे. पण इनहेलरच्या यूजबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. जसं आपण डायबिटीज, हायपरटेन्शनमध्ये रेग्युलर मेडिकेशन घेतो तसेच इनहेलरचे जर आपण योग्य व नियमित वापर केल्यानंतर अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवता येतो. इनहेलर व नेब्युलायझेशनसोबतच ज्या गोष्टींची आपल्याला ॲलर्जी आहे त्या गोष्टींपासून दूर राहणे हा पण अस्थमापासून बचाव करण्याचा एक योग्य मार्ग आहे.